वरून जाते, तुम्ही राहावा नीट. तुम्हाला बस तुम्हाला मला त्रास देऊन असं झुरून झुरून मारण्यापेक्षा ना ती एकदम मेलेलं बरं. लय त्रास देताय तुम्ही मला. काय नको, राहावा, चांगले आयुष्य जगा माझ्याशिवाय. मस्त वाटेल तुम्हाला. मम्मी मी तुझ्या सोबत नाही जगू शकत. माझ्याशिवाय नाही जगू शकत. मग तू असं करणार नाहीस ना. हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल तर थंबनेलवरून तुम्हाला कळलं असेल की काय झाले. तर ना मी सकाळधरनं ब्लॉग घेतलाच नव्हता, कारण माझी तब्येत अजिबात ठीक नाही आहे. तुम्हाला आता डोळ्यावरनं समजत असेल. मी लाईव्हला पण आले नव्हते आणि मी कालचाच व्हिडिओ आज अपलोड करून टाकला होता. आज काहीच इच्छा नव्हती माझी ब्लॉग बनवायची. मी सकाळपासून झोपले, कामं वगैरे आवरले, कपडे भांडे स्वयंपाक केला आणि झोपूनच गेले, कारण काहीच ताकदच नाही माझ्यात उरली काम करण्याची. तर हॉस्पिटलला जाऊन आले पण काय फरक नाही पडला. तर आज पण जायचं आहे, पण उशिराने येणार आहेत. मग आता कधी जातो काय माहिती. मी स्वयंपाक पण बनवला नाही. आता किती वाजले? तर 6:45 झाले. त्या 6:45 झाले तरी मी अजून काही बनवलं नाही. तर विषय काय झाला सांगते तुम्हाला. तुम्ही म्हणसाल की जे सांगायचे ते सांगा ना. तर ना मी उठले आणि टाईम झाला होता, म्हणजे 6 वाजले असतील तेव्हा. तर अंधार पडायला लागला होता. मग मी कपडे वगैरे काढून आणले ना आतमध्ये, बाहेरच ठेवलेले स्टँडवर. पण असं वाटलं की स्टँडवर नको ठेवायला, आतमध्ये आणावं, कारण धूळ येते भरपूर. आणि मग सकाळ जर कपडे असे झाडले ना त्यात इतका धुरळा निघतो की बसच. नाहीतर तशी मी आणते, कधी कधी लक्षात नाही राहिलं ना तर मग गेल्यातच राहतात, फक्त तिथनं काढते आणि स्टँडवर ठेवते. तर आता असंच मी स्टँड आतमध्ये आणून ठेवलं. रोज कपडे नुसते आणते, आज म्हणलं स्टँडच आणते, सकाळी न्यायला येईल बाहेर. तर तिकडं मांडले बाथरूमच्या तिकडं स्टँड, आतमध्ये बाथरूममध्ये नाही, जी पुढं बाथरूमची जागा आहे ना तिथं मांडले. कारण जी कपडे आहेत ना, थांबा सांगते मी, जी कपडे आहेत ती ना वापरायचे ते सकाळी सगळ्यांनी तिथंच वापरून जाते ते, कारण मी जी घालायचे ती तिथंच असते त्यामुळं. तर मी कपडे वगैरे ठेवले तिथं आणि चप्पल वगैरे ठेवले तिथं खाली स्टँडच्या. ही ठेवत होतो पण तिकडं सोनू उड्या मारत होती आणि उड्या मारता मारता ती पडली. आणि अशी पडली का नाही, तिला श्वास पण घ्यायला येत नव्हता, तिला बोलाय पण येत नव्हतं. म्हणजे तिचं दुखत होते, इतक्या जोरात लागलं तिच्या पोटाला. सायकल होती इथं बघा, हे तांब्या शेजारी इथं सायकल होती आणि ती अशी पडली ना, ती सायकलीचं चाक तिच्या इथं लागलं, नेमकं इथं. आणि मी तिकडनी आले पळत, तर तिला वाटलं मी तिला मारायला आले. तर तिला बोलता पण येत नव्हते, इतके जोरात तिच्या कळ आले होते, म्हणजे दुखलं होतं जोरात ना. तिला श्वास घ्यायला येत नव्हता. ती डायरेक्ट खाली बसली आणि तिने असं लावलेलं, म्हणजे तिला सुचतच नव्हतं काय. तर मी तिला सांगते की उड्या मारत जाऊ नको, ही फरशी आहे, याच्यावरनं पाय सटकतात, तर चालता चालता पाय घसरतात ह्याच्यावरनं. मी ज्या दिवशी या घरात पाऊल टाकलंय ना तेव्हापासून मी तिला सांगते की बाळा ह्याच्यावर नाचू नको, म्हणजे उड्या मारू नको, तू पडशील, आपल्या घरातल्यासारखं नाही आहे इथं. तर ना तिला सांगून कळत नाही. आणि तिला जे लागलं होतं ना ते बघून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं ना, तुम्हाला काय सांगू. तिला बोलताच येत नव्हतं की तिला काय होते म्हणून. तिला वाटलं की मी तिला मारायला आले, मी पळत आले तिथनं की काय झालं म्हणून. तर ती म्हणली, म्हणजे तिचा आवाजच येत नव्हता. आणि तिची ती अवस्था बघून मला बेकार वाटत होतं. एकतर इथं कोणी नाही आहे की काय झालं तर म्हणायला की चला दवाखान्यात वगैरे, काय नाही इथं. म्हणून असं वाटतं की जर ऐन टायमिंगला असं काय घडलं तर कोणाकडं जायचं, कोणाचं दार वाजवायचं. त्यामुळे मी तिला सांगत असते की बाई असं करू नको. आणि तिला मी शांत केलं. तिला नंतर थोड्या वेळ मी शांत झाले. तिला दुखत होतं, ती थोडीशी रडली, मी तिला काहीच बोलली नाही, मी शांत झाले. म्हणलं रडू द्यात तिला, नाहीतर माझं कसं असते, पडली ना तिला एक धक्का जाऊन मी मारते, कारण तिला कळतं मग की आपण पडल्यामुळं किंवा आपण असं नाचलो म्हणून पडलो म्हणून मम्मीला मला मारलं. तर मी तिला काहीच बोलली नाही. मला राग तर लय आला होता. राग म्हणल्यापेक्षा ती काळजी होती रागात ना माझ्या, की
मला मारू वाटलेलं तिला तिथं, पण मी मारलं नाही कारण तिची अवस्था नव्हती त्या मारण्याची. मी तिला थोडंसं जवळ असं तिथनं उचललं, इकडं ठेवलं, रागानं सांगितलं सायकल तिकडं ठेव. तिला वाकत वाकत सायकल तिकडं नेऊन ठेवली आणि मी थोडेसे शांत बसले. आणि नंतर मी तिला जवळ घेतलं की असं करू नको, की तिला सांगितलं. मला माझ्या डोळ्यातनं पाणी येतं, तर माझं बघून ती पण रडत होती. आता अशी बसले ना, पण ती मला म्हणले की आता मी परत तसं काहीच करणार नाही, की तुला दुःख होईल असं. उद्यापासून बघ मी बेडवरच खेळणार, मी खाली पण उतरणार नाही. अक्षरशः मी कपडे धुवायला गेली ना, तर तिला मी तिथं सोबत घेऊन जाते किंवा तिला मी ताकीद करून जाते की तू बेडवरनं खाली उतरायचं नाही. कारण मला माहिती आहे ती कशी आहे. ती इतकी कडकड आहे ना, दिसायला शांत दिसती पण तिचा कडकडपणा फक्त मला माहिती आहे. कारण जन्मल्यापासनं फक्त 1 महिना मी 6वा महिना जे राहतात का नाही, तेवढे दिवस मी मम्मीकडे राहिले. तेवढे दिवस काही मम्मीनं तिचं बघितलं असेल. नंतर जशी मी सासरे आले ना, तसं त्या दिवसापासनं म्हणजे 7 नोव्हेंबरला माझी डिलिव्हरी झाली आणि 31 डिसेंबरला मी सासरे आलेले. 1 तारखेला आपल्या घरी आपली लक्ष्मी पाहिजे होती त्यांना नवीन वर्षी, म्हणजे माझ्या नवऱ्यालाच पाहिजे होती. तर 31 डिसेंबरला मी इथं आले ना, त्या दिवसापासून आजपर्यंत मी तिला एकटीने सांभाळले. न कोणाला म्हणता की माझ्या पोरीला घ्या, मला काम करू द्यात. असं जेव्हा आम्ही आलो ना, तेव्हा ती 6वा महिन्यात 1.5-2 महिन्याची पण नव्हती ती. तेव्हापासून आज 4 वर्षापर्यंत मी तिला सांभाळते. त्यामुळं मला माहीत आहे की किती काळजी घ्यायला पाहिजे तिची. आणि त्याच्यावर 2-3 वेळा असे येऊन गेलते ना, ती मरता वाचली. त्यामुळं मी लई काळजी घेते तशी तिची. आणि असं काही झालं ना, पडली माझ्या डोक्याची ट्यूब लगे पेटते, ती हित्त पडली म्हणून झालं. आणि थोडेसे तिडकी पडले असते तर तिचा खित्त पण लागलं असतं तिच्या. आणि काही घाटी सरकली का संपला विषय. आणि बघा, दरवाजाला लावाय दगड आणलायची की वाऱ्यानं पलीकडचा दरवाजा उघडला ना, हा दरवाजा पुढं जातो म्हणूनसाठी तिचा दगड आणून ठेवला. मग असं माझ्या लक्षात आलं, जर ती हित्त पडली, उड्या मारता मारता तिचा पाय घसरला असता आणि ती डोक्यावर त्या दगडावर पडली असती, तर तो म्हणचाल दगड उचलून बाहेर ठेवायचा. बाहेरच ठेवते, आजच आत आहे. कारण जरा सासू सासरे आले होते माझे, तर मग त्यांनी दरवाजा उघडलेला, मग तो दगड मी आत घेतलेला नाही. तर तुम्ही बघितलं, दगड आतमध्ये नसतो, बाहेरच असतो. तर ना लई काळजी घेते मी. तिला किती सांगितले तिला असं करू नको, तरी ती ऐकतच नाही. तिला लई त्रास दे वाटतो मला. आणि मला एकतर मला असं नाही झालं या, आणि ही आणखी मला डोकंदुखी करत्या. आम्ही दोघी आता रडून शांत झालो. तुला रडायला आलं का? देणार आहे का मला त्रास तू? नाही, आता मी नाही, मरून जाणार आहे मी. मला नाही जगायचं. सगळ्यांनी त्रास द्यायचा आहे ना मला, त्यापेक्षा मी जगत नाही, मरते मी. दे तू त्रास. सावत्यात मला हे सांगायचं, तुम्ही पण तुमच्या मुलांवर लक्ष द्या. माहिती आहे का, खरंच कधी कुठली वेळ सांगून येत नाही. वेळ काळ असा येतो ना, आयुष्यभर लक्षात राहते ते वेळ. म्हणूनसाठी आपल्या पोरांना आपल्या जवळ ठेवा, लांब अजिबात करू नका. माझ्यासोबत झालं आहे ना ते, म्हणून मला असं वाटतं की कोणासोबत नको व्हायला. 1 सेकंदसुद्धा मी तिला कधी दूर करत नाही. मम्मीकडे जरी गेली ना, तरी पण जीव असं असतो की काय करत असेल ते, मम्मीचं लक्ष असेल का नाही, असं असतं माझं. तशी माझी मम्मी काळजी घेते बरं का, पण आई झाल्याशिवाय कळत नाही ना, तसंच झालं माझं. तर असू देत. चला, स्वयंपाक वगैरे काय बनवलं नाही. उठण्याची सहनशक्ती नाही माझ्यात उरली. दवाखान्यात जायचं हे कधी येते, तोपर्यंत दवाखाना बंद व्हायचं असं वाटायला लागले. बघू आता काहीतरी बनवते जेवायला. मी सकाळी जास्त बनवलं होतं, पण ते आल्यानंतर ते जेवण वगैरे करून गेलं, नाहीतर ते उरलं असतं. आता काय करायची गरज नसती पडली. पण आता काहीच उरलं नाही सकाळचं, 1 तुकडासुद्धा उरलेला नाही. तर आता मला बनवावं लागणार आहे. तर चला, बनवते मी स्वयंपाक काहीतरी. बाय बाय.